सर्वांचं आपल्या चॅनलवरती सहर्ष स्वागत आहे। आता काल नवीन वर्षामध्ये काही लोकांनी संकल्प केले असतील, वाईट बोलणार नाही, चांगलं बोलणार, कुठलं व्यसन करणार नाही असो। आता सर्वांनी एक संकल्प केला आहे किंवा नाही ते खूप महत्त्वाचं आहे, कारण सगळ्यात मोठं दान असतं मतदान। त्यामुळे चांगला उमेदवार निवडून द्यायचा संकल्प तुम्ही केला असाल अशी मी अपेक्षा करतो। बघा, आपला वळूया आपण आपल्या आजच्या विषयाकडे। तो विषय म्हणजे जरांगे पाटील यांनी इनडायरेक्टली महाविकास आघाडीला का वंचितला पाठिंबा दिला। काही लोकांचं, तज्ञ लोकांचं काही म्हणणं असं आहे की जरांगे पाटलांनी पाठिंबा हा महाविकास आघाडीला दिला इनडायरेक्टली। काही लोक म्हणतात ते युतीचा कार्यकर्ता आहे आणि त्यांनी युतीसाठी त्यांनी हे सगळं केलंय। आता मित्रांनो, हे नेमकं प्रकार काय आहे? जरांगे पाटलांचा सपोर्ट नेमका इनडायरेक्टली कुणाला भेटत आहे आणि भेटणार आहे, आपण याविषयी आजच्या व्हिडिओमधून टोटल सबूत सहित माहिती घेणार आहोत। तत्पूर्वी बघा, आता नाशिक मध्ये लोकसभा निवडणुकीवरून थोडीशी खडाजंगी चालू आहे, ते म्हणजे छगन भुजबळामध्ये आणि मराठ्यामध्ये। छगन भुजबळ यांची उमेदवारी तर घोषित केली आहे नाशिकमध्ये, पण त्याला विरोध हा स्थानिक लोकांचा होतोय। तो विरोध पक्षाकडनं पण होतोय, शिंदे गटांच्या, आणि तेथील स्थानिक मराठ्याकडनं पण विरोध होतो। त्या ठिकाणी जरांगे पाटलांनी सुद्धा म्हणलेले आहे, ज्यावेळेस तिथून छगन भुजबळ फॉर्म भरतील त्यावेळेस आम्ही त्या ठिकाणी तिथे निर्णय घेऊ। ठीक आहे। आता त्या ठिकाणी काही पत्रकार पण आहेत, त्याला आपण गोदी मीडिया म्हणा किंवा कुठली मोदी मीडिया म्हणा, ते आहे। ते म्हणते की 2 तारखेला रात्री, एप्रिल मध्ये 2 तारखेला रात्री जरांगे पाटील आणि छगन भुजबळांची मीटिंग झाली। हे बघा, असे काही अफवा असतात। चांगल्या माणसाला बदनाम करायचा इतिहास हा आपल्या भारताचा आहे। ठीक आहे। आता जो विषय आहे तो विषय बघून घ्या, विषय कुठला आहे तुम्ही मित्रांनो एक गोष्ट समजून घ्या। जरांगे पाटलांचं आंदोलन ते कसं उभारलं आणि का उभारलं। आता आपला व्हिडिओ मराठी खूप कमी बघतात, पण बघा, ज्या लोकांना आरक्षण आहे त्या लोकांची प्रतिक्रिया बघा आणि ज्या लोकांना आरक्षण आहे त्यांची बघा। अहो, मराठा समाजामध्ये पूर्ण समाज हा श्रीमंत नाही, त्यामुळे आर्थिक निकषावरती काहीतरी शासनाने निर्णय घेऊन त्यांना पण या प्रवाहात आणावं आरक्षणाची, अशी सर्वांची इच्छा आहे। आणि दुसरी महत्वाची गोष्ट, बाळासाहेब आंबेडकर म्हणतात की निजामी मराठा श्रीमंत आहे, पण सर्वसामान्य महाराष्ट्रातील मराठा जो आहे तो मराठा अजूनही गरीब आहे आणि वंचित आहे, शिक्षणापासून, नोकरीपासून आणि सत्तेपासून। समजून घ्या। बघा, एखादा मतदारसंघ समजून घ्या। आता धाराशिवचा मतदारसंघ आहे, त्यामध्ये बघा सत्ता कुणाकडे, आमदार त्यांच्याच घरचा आहे, खासदार त्यांच्याच घरचा आहे, आणि यावेळी सुद्धा खासदारकीला तेच उभारलेले आहेत। कुठलेही तुम्ही बघून घ्या, बारामती आपल्याला घरचेच लोक सगळे, बाहेरचं कोणीच नाही, हारणारेही आपले, जिंकणारेही आपले, अशी जी अवस्था आहे ती पूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे। तो पक्ष कुठलाही असो, शिवसेना असो, ठाकरे गट असो, शिंदे गट असो, कुठलेही असो, महाराष्ट्रामधील म्हणा, भारतामधील म्हणा, जे सत्तेमध्ये आहेत त्यांचेच नातेवाईक हे परत असतात। पहिला आजोबा मंत्री, परत लोकमुख्यमंत्री, परत नातो अजून आमदार, या अशा जे परंपरा वाद आलेला आहे तो आता पण चालू आहे। आणि हे कुठेतरी डागण्यासाठी आंबेडकरांनी जे आपली भूमिका मांडली होती, पण त्यांना पण यश त्यामध्ये आलं नाही। ते अशी महाविकास आघाडी या ठिकाणी अखंड राहिली नाही, त्यामधून ते बाहेर पडले। ठीक आहे। आता विषय बघा, जरांगे पाटलांची भूमिका कशी आहे हे अजून स्पष्ट कुणालाच कळत नाही। आता त्यांचा पहिला प्रश्न समजून घ्या, त्यांचा पहिला उद्देश, त्यांचं पहिलं नेमके वे कुठला आहे बघा, अपक्ष उमेदवाराला पाठिंबा नाही। आता मंगेश साबळे यांनी जालन्यामधून आपली उमेदवारी दाखल केली आहे दानवेंच्या विरोधामध्ये। मग जरांगे पाटील म्हणतात मराठ्यांच्या आंदोलनाचा आपण फायदा घेऊ नये आणि अपक्षाला आपला पाठिंबा नाही। आता अपक्ष उमेदवार आहे, मराठ्याचाच आहे, मंगेश साबळे, त्यांनी पण खूप चांगलं कार्य त्या मतदारसंघामध्ये केलेलं आहे। त्यांची सामाजिक कार्यपद्धती खूप वेगळी आहे आणि तो शिक्षित मुलगा आहे। असं आतापर्यंत आपण आढळण्याला सहकार्य केलेलं आहे, अंगठे भादरला आपण सहकार्य केलेलं आहे, पण एक शिक्षित मुलगा तो सरपंच आहे आणि सरपंच म्हणून त्याच्यावरती कुठलाही कलंक आतापर्यंत लागला नाही।
आता शेतकऱ्यासाठी गावातील योजनासाठी त्यांना आतापर्यंत कित्येक आंदोलन केलेले आहेत आणि ते एक व्हायरल सरपंच म्हणून सुद्धा तिचं नाव आहे. मग अशाला तुम्ही पाठिंबा देत नाही. मग अशा वेळेस कुठे मनाला वाटतं की जरांगे पाटलाचं नेमकं आंदोलन कशासाठी चालू आहे? मराठा म्हणजे नेमकं काय? म्हणजे बंगेश साबळे मराठा नाही का, हा इथं प्रश्न येतो. तर परत त्याचं दुसरं स्टेटमेंट आहे ते म्हणजे युतीला आम्ही समर्थन करत नाही. त्याने स्पष्ट सांगितलेलं आहे की ह्या तिघांना तर आमची वाट लावली आहे. तिघं कोण आहेत? सध्या आहेत ते. मग ह्या तिघाला घरी बसवायचं काम किंवा जागा दाखवायचं काम हे मराठा समाज करल असं पण ते म्हणतात. तुम्ही हा व्हिडिओ बघून घ्या. मुख्यमंत्र्यांनी समाजाची डोळ्यात धुळपेट केली असं म्हणायचं. सगळ्यांनीच ते सगळे सारखेच आहेत ते तिघं पण. त्या तिघांनी बनून षडयंत्र केलेलं आहे. मताची भीती नाही यांना, बाकीच्यांच्या मताची भीती म्हणून मराठ्यांना मिळत. मराठ्यांनी एक काम करणं गरजेचं आहे. निवडणुकीला उभा राहण्यापेक्षा पाडण्यात सुद्धा विजय. यांना पाडा, हे दोघंही कामाचे नाही आहेत. पाडा यांना, पाडणारे बना. आणि पुढच्या विधानसभेला जर यांनी 6 जूनपर्यंत मराठ्यांना आरक्षण नाही दिलं तर देणारे बना. विधानसभेत सगळ्या मराठ्यांनी आणि इतर धर्माच्या गोरगरिबांनी सगळ्यांनी एकत्र येऊन देणारं बनायचं. ज्याप्रमाणे सध्याच्या महायुतीनं मराठ्याकरता कुठलं कार्य नाही केले, त्यांनी आतापर्यंत आरक्षणाचा मुद्दा जो आहे सगळे सोयऱ्यांचा असेल हे असेल तरी मान्य नाही केला. आता मला सगळे सोयऱ्यावरनं आठवलं बघा, सगळे सोयरे म्हणून जर यांना जर विरोध असेल मराठ्यांचा तर प्रश्न पडला एक, तो म्हणजे काय, जी आता तिकीट वाटप झालेले आहेत ते सगळे सोयरे म्हणून तिकीट वाटप का झालेले आहेत? आता धाराशिव मतदारसंघ समजून घ्या. आता धाराशिव मध्ये कसं आहे, जे राणा जगजित सिंग आहेत ते आहे भाजपमध्ये. ते पूर्वी राष्ट्रवादीचे होते पण ते भाजपमध्ये गेले, आता ते भाजपचे आमदार आहेत. राणा पाटील हे भाजपचे आमदार आणि त्यांची जी आत्या होती ती आत्या कोण आहे? त्यांची आत्या अजित पवार साहेबांची पत्नी म्हणजेच सुनेत्रा पवार मॅडम. ते आहेत पद्मसिंह पाटलाच्या लहान बहिणी. आणि पद्मसिंह पाटील हे राणाचे वडील आणि त्यांच्या राष्ट्रवादीमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादी गटाकडून या ठिकाणी त्यांची जी पत्नी आहे राणासाहेबांची अर्चनाताई, त्यांना तिथं सीट दिलेला आहे धाराशिव मधून. आता या ठिकाणी प्रश्न असा पडतो, धाराशिव जिल्ह्यामध्ये दुसरा कुठला व्यक्ती नाही का राष्ट्रवादी करता तो लढू शकेल असा? एवढं असताना पण फक्त घराणीशाही पोचली जाते, पुष्ट जाते. म्हणजे सगळे सोयरे आपल्या भाच्याच्या बायकोला सीट दिलं धाराशिवचं. म्हणजे हे राजकारण लोक सगळे सोयऱ्यांचा परिपूर्ण फायदा घेतात. तर मग अशा वेळेस जर मागणी समाधान केली तर मागणी अमान्य करायचं कारण काय? आता असा प्रश्न होता. आणि या ठिकाणी जरांगे पाटील काय म्हणतात, जरांगे पाटलाचा पाठिंबा हा युतीला पण नाही. आता जर समजून घ्या त्यांचा पाठिंबा युतीला नसेल, ते काय बोलले की तुम्ही ध्यान ठेवा ह्या तिघांना तुम्हाला पाडायचं, यांना हरवायचंय. जर ह्या तिघांना पाडायचं असेल, ह्या तिघांना हरवायचं असेल तर मग जिंकवायचे कुणाला? पुढे पर्याय कुठला असतो? पुढे पर्याय असतो महाविकास आघाडी. जर महायुती हारणार असेल, महायुती जिंकणार नसेल तर या ठिकाणी जिंकणार कोण? मग या ठिकाणी जिंकणार महाविकास आघाडी. इथपर्यंत तुमचं डोक्यातलं पूर्ण स्पष्ट झालं असेल चित्र काय आहे ते, की म्हणजे जरांगे पाटलाचा इथपर्यंत पाठिंबा हा महाविकास आघाडीला होता. पण याच्या पुढे समजून घ्या, जे पुढे पाटील असं म्हणतात की महायुतीला तुम्ही पाडायचंच आहे तर आहेच, पण आतापर्यंत जे सरकारमध्ये होते म्हणजे महाविकास आघाडी असेल, काँग्रेस राष्ट्रवादी असेल, त्यांनी सुद्धा समाजाकरता काहीच केलं नाही. म्हणजे त्यांना पण सुट्टी नाही, ह्या दोघांना पण सोडायचं नाही. त्यांचं शेवटचं वाक्य होतं ह्या दोघांना पण सोडायचं नाही. दोघांना कुणाला? महाविकास आघाडीला आणि महायुतीला. मग कुणाला करायचं? जर ह्या दोघांना हरवायचं असेल तर मत कुणाला करायचंय? मत करायचंय वंचितला. कारण बघा, हे मी वाक्य खूप ह्यानं बोलतोय. कसं? मत महायुतीला करायचं नाही, मत ह्या दोघांना पण करायचं नाही, आघाडींना पण आणि महायुतींना पण, आणि अपक्षाला सुद्धा मत करायचं नाही.
मग मत करायचं कुणाला, दुसरा पक्ष कोणता आहे, एकच पर्याय आहे, तो म्हणजे वंचित बहुजन आघाडी. म्हणजे जरांगे पाटलांना इनडायरेक्ट तुम्हाला सांगून ठेवलंय मराठ्यांना इनडायरेक्टली की तुम्हाला सपोर्ट हा बाळासाहेब आंबेडकरांना करायचंय. ते फक्त ह्या गोष्टी उघड त्यांनी नाही बोलल्या, पण त्याच्या भाषणातून त्या बोलण्यातून वेळोवेळी हेच समजतं की जरांगे पाटलाचा पूर्णपणे पाठिंबा हा बाळासाहेब आंबेडकरांना आहे. ज्याप्रमाणे राज ठाकरेंचा पाठिंबा हा मोदींना आहे, तसाच पाठिंबा जरांगे पाटलांचा हा वंचितला म्हणजे बाळासाहेब आंबेडकरांना आहे. आपल्याला या ठिकाणी स्पष्ट असं यांच्या बोलण्यावरनं सांगता येईल. म्हणजे आता त्यानंतर 2024 मध्ये जी विधानसभा येईल ते विधानसभेमध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलं त्यामध्ये आम्ही तुमच्या सोबत डायरेक्टली उतरू रिंगणामध्ये. पण सध्या लोकसभेमध्ये तर गणित जे दिसतंय ते गणित अशा प्रकारचं आहे. तुमच्या मनातील पूर्णपणे डाऊट हे संपले असतील आज, जे कोणी नावं ठेवायचे पाटलांना हे पण तुमचं क्लिअर झालं असेल. तुमचं एकूण याविषयी मत काय आहे, तुम्हाला काय वाटतंय हे खाली नक्कीच कमेंट करून सांगा. आणि आपला व्हिडिओ फक्त बघून जाऊ नका, चॅनलला सबस्क्राईब तर कराच, पण व्हिडिओ हा जास्तीत जास्त शेअर करा. आपलं चॅनल हे विद्रोही चॅनल आहे, त्यामध्ये आपण कुणाविषयीही एकाच्या पक्ष घेऊन कधी बोलत नाही. जे सत्य आहे ते सत्य मांडायचा प्रयत्न करतो. त्यामुळं हा व्हिडिओ प्रत्येक समाजामध्ये आणि प्रत्येक धर्मामध्ये हा शेअर करा. पूर्ण जय हिंद, खुश रहा, मस्त रहा.